देख कर। सच में आ गया तर आज आपल्याला बनवायची बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. त्याच्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतला आहे मी, बिर्याणी राईस. आणि हा राईस अर्धा किलो चिकनसाठी आहे, 2 वाटी तांदूळ. तर तो मस्त धुवून आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर सगळ्यात आधी काम हे करायचं आपल्याला बिर्याणी बनवताना, की राईस धुवून छान भिजायला ठेवायचं आहे. म्हणजेच त्याच्यानंतरच तो बिर्याणीचं तांदूळ छान भिजल्यानंतर तो सुटसुटीत फडफडीत होतो असा. तर मी तो धुवून भिजायला ठेवलेला आहे. आणि आता धुवून घ्यायचं चिकन. तर पहिले चिकन धुवून घेते. मस्त धुवून झालं आहे चिकन. आता ह्याच्यात आपण टाकून घ्यायचं आहे अद्रक लसूण पेस्ट, पुदिना आणि सगळे मसाले. तर पेस्ट टाकलेली आहे, पुदिना टाकून घेतला आहे थोडा छान बारीक चिरून. आणि हे मसाले टाकायचेत: मिरची पावडर, धना पावडर, बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं 1 वाटी दही. तर ते मी टाकून घेते. आणि नंतर आपल्याला टाकायचं ह्याच्यात मीठ आणि हळद. तर ते पण टाकून घेतलं. आता हे छान त्यात लिंबू पिळायचं, अर्ध लिंबू पिळले मी ह्याच्यामध्ये. आणि मस्त मिक्स करून घ्यायचं हे छान. आता एकजीव करून घ्यायचं आणि मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. तर आता हे छान मिक्स करून घेते मी आधी आणि ठेवून देते साईडला. तर बिर्याणी बनवताना सगळ्यात सुरुवातीला ही कामं करणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच आपल्या बिर्याणीला छान टेस्ट येते. चिकन छान मॅरिनेट झालं आणि तांदूळ छान भिजला की बिर्याणी छान झालीच समजायचं. तर ह्याच्यानंतर आपल्याला कांदा वगैरे चिरून घ्यायचा आहे ह्याच्या मसाल्यासाठी लागणारा. तर मस्त मिक्स केलेलं आहे, पाहू शकता. झाकून आता मी हे साईडला ठेवून देते. आणि आता कांदा वगैरे चिरणार आहे तोपर्यंत गॅसवरती तांदूळ शिजायला पाणी गरम करायला ठेवून घेऊया, कारण हे पाणी उकळायला पण खूप वेळ लागतो. तर त्याच्यासाठी ही पण तयारी करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यात मी आता पुदिना आणि कोथिंबीर कट करून टाकली आहे. आणि हा खडा मसाला टाकते: चक्रीफूल, तमालपत्र, परत दालचिनी, लवंग आणि मिरी. आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मीठ. हे सगळं टाकून झालं की मस्त मीडियम गॅसवरती झाकण ठेवून उकळायला ठेवायचं, कांदा वगैरे चिरतोय तोपर्यंत. तर आता मी पण तेच करते, झाकण ठेवून घेते आणि मसाल्यासाठी लागणारा कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सगळं कट करून घेते. तर इकडे मी आता झाकून ठेवते त्याला आणि लागते पुढच्या तयारीला. तर पाहू शकता मी गॅस पण मीडियम करून ठेवला आहे. आणि आता इकडं कांदा वगैरे सगळं चिरून घेतलेलं आहे. मी दाखवते तुम्हाला मी काय काय चिरलं आहे. तर पहिले हा 1 ताटली कांदा मी फ्राय करण्यासाठी चिरलेला आहे. तर त्याच्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि तेल गरम झालं आहे छान, तर मी आता कांदा तळून घेते त्याच्यामध्ये. मस्त कडक क्रिस्पी होईपर्यंत असा कांदा चिरायचा आहे, ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचा आहे, ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि हे सगळं सामान मी मसाल्यासाठी काढलं आहे चिकनच्या. तर हे आहे, कांदा भरपूर दिसत असेल तुम्हाला, मिरच्या घेतलेत 2-3, कोथिंबीर, खडा मसाला आणि टोमॅटो. पुदिना वगैरे मी त्याच्यात टाकला आहे मॅरिनेशनच्या वेळेसच, त्याच्यामुळं मी आता घेतला नाही आहे चिरून. तर कांदा छान फ्राय करून घेते पहिले, मग आपण बनवूया चिकनचा मसाला बिर्याणीसाठी लागणारा. मस्त कांदा पण फ्राय होतोय. तर आता कलर चेंज व्हायला लागलेलाच आहे कांद्याचा. अजून आपल्याला थोडा वेळ तळायचं आहे, छान मस्त कलर येईपर्यंत. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल कांद्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे. तर आता ना कंटिन्यू कांदा असं मिक्स करत राहायचं आहे तेलामध्ये, कारण असंच जर तुम्ही एक जागी ठेवलं तर ते जिकडून गॅसचा फ्लेम जास्त तिकडून ते कांदा जास्त काळा होणार. तर सगळा कांदा एकसारखा फ्राय होण्यासाठी आपल्याला ह्याला आता हलवत राहणं गरजेचं आहे. तर मी पण तेच करते, कंटिन्यू आता त्याला मिक्स करत राहिले, कारण तो छान तळला गेला पाहिजे सगळा सारखा.
तर मस्त त्याचा कलर चेंज व्हायला लागला आता फटाफट, कारण तळतच आलेला आहे. बिर्याणी बनवताना म्हणजे दाखवतात लोक झटपट बिर्याणी कमी वेळात छान, पण ते कुठली गोष्ट टेस्टी खायची असेल तर वेळ देऊन करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं, आणि मी ते करते. माझा वेळ गेलेला आहे ह्याच्यामध्ये, पण टेस्ट फायनल रिझल्ट जो भेटला आहे तो खूप छान भेटला आहे. तर कांदा काढून घेतला आहे. आता ह्या कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मी पण घातलेलं तुम्हाला दिसत असेल, कारण तो कांदा मग नाही एकतर कडवट लागतो किंवा मग असं गारगार लागतो आळणी असल्यासारखं. तर मग त्याच्यात थोडंसं मीठ लावून घ्यायचं, म्हणजे तो आपल्याला टेस्ट पण खूप छान लागते त्याची, असं तोंडात आल्यानंतर खाताना बिर्याणी. असं मिक्स करून घ्यायचं, आणि ह्याचा आवाज खूप चेंज झाला लगेच, एकदम खडखडखड वाजायला लागला, खूप भारी क्रिस्पी झालेला. तर मी कुकर तापायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये आता तेल ओतून घेणार आहे मी, कांदा तळलेलंच. तर तेल टाकून घेते, आणि तेल ऑलरेडी तापलेलं आहे, कुकर पण छान गरम झाला आहे. तर त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया आपण पहिले खडा मसाला, तमालपत्र, दालचिनी वगैरे, आणि त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा. कांदा भरपूर ह्याच्यासाठी घेतला आहे की आपल्याकडे ना आपल्या बिर्याणीमध्ये दही आहे, लिंबू आहे, टोमॅटो आहे, आणि ह्या सगळ्यामुळं मिरची पावडर आणि ह्या मिरचीचा तिखटपणा कमी होणार आहे. तर थोडंसं स्पायसीनेस बिर्याणीला राहण्यासाठी कांदा टाकला आहे मी जास्त, तर सगळा फ्लेवर बॅलन्स होण्यासाठी. तर आता हे गरम तेल आहे तर साईडला करून घेते, कारण पोरं पण ये जा करत आहेत, आणि जे लागतं आहे ते सामान पुढे घेतलं आहे आता मी, जसं की चिकन आणि हा मसाल्याचं सामान. तर कांदा फ्राय झालेला आहे, त्याच्यात थोडंसं तर मिरची टाकून घेते पटकन, आणि टोमॅटो टाकते, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं कुकरचं झाकण वरच्यावरच झाकून ठेवून आपल्याला थोडा टोमॅटो वगैरे शिजवून द्यायचा आहे, जेणेकरून मसाला असा एकदम सॉफ्ट होईल. तर आता मी ठेवलं आहे झाकण कुकरवरती, आणि 2 मिनटानंतर छान शिजला होता टोमॅटो वगैरे, मस्त झालेलं मऊ असं. तर आता ह्याच्यामध्ये टाकून घेते मॅरिनेट केलेलं चिकन. मसाला छान फ्राय झाला आहे हा, टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे. तर आता त्याच्यात हे चिकन टाकून घेऊया. ऑलरेडी मी मसाले वगैरे सगळं मी ह्याच्यात टाकलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, सगळे मसाले घातलेत जे पाहिजे होते बिर्याणीसाठी, पुदिना घातलेला आहे, लिंबू घातलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त आता हे चिकन टाकून घ्यायचं आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. मी तुम्हाला पुढची प्रोसेस पण सांगतेच. तर आता मस्त चिकन टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया त्या मसाल्यामध्ये सगळं. छान मिक्स करून झालेलंच आहे. तर आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर. बाकी सगळं टाकून झालेलं आहे. तर कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ, आणि गॅस तुम्हाला दिसत असेल फुलच केलेला आहे मी आता. थोडंसं हाय फ्लेमवरतीच तो मसाला मी भाजून घेते सगळा, कारण चिकनला लावलेला मसाला कच्चाच होता सगळा. आणि आता थोडंसं कुकरचं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. मस्त पाणी सुटलं आहे चिकनला. आता एकदा मिक्स करते आणि झाकण लावून टाकते. तर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतायचं नाही आहे शिजवताना चिकन, कारण त्याला ऑलरेडी आता दही वगैरे सगळं असल्यामुळं खूप पाणी सुटलेलं आहे. तर तेवढ्या पाण्यात आपण शिजवण्या एवढ्या शिट्ट्या, म्हणजे 3-4 शिट्ट्या करू शकतो, काही लागत वगैरे नाही खाली. खूप छान होतं आणि मस्त शिजतं. त्याच्यामध्ये ग्रेव्ही पण राहते आपल्याला पाहिजे तेवढी बिर्याणीसाठी. तर चला आता कुकर लावून घेऊया आपण, आणि ह्याच्या शिट्ट्या करून घेऊ, कारण माझ्या कुकरला 3-4 शिट्ट्या लागतात. ह्या छोटा कुकर पण आहे, पण मला त्याचा अंदाज नव्हता, त्याच्यामुळे मला माहिती आहे ह्याच्यात किती शिट्ट्यांमध्ये चिकन किंवा मटण शिजतं, तर मी हाच लावते. तर आता 4 शिट्ट्या मी करून घेणार आहे.
आणि तिकडे पाणी उकळलेलं आहे, तर त्याच्यात पण आपल्याला आता राईस टाकून घ्यायचा आहे. आणि बघू शकता राईस पण किती फुगला आहे असा पाण्यामध्ये, किती थोडंसं पाणी राहिले त्याच्यामध्ये आता. तर असंच राईस भिजल्यानंतर, तांदूळ भिजल्यानंतर पाण्यामध्ये आपला बिर्याणीचा राईस जो आहे तो फुलतो आणि छान सॉफ्ट असा राहतो. चला, पाण्याचा कलर खूप चेंज झाला आहे पुदिना आणि कोथिंबीरमध्ये उकळल्यामुळं पाण्यात. तर घेते मी राईस टाकून आणि हा टाकताना जपून टाकायचा आहे. मी झाऱ्याचा वापर केलेला आहे, कारण ते पाणी उकळलेले हातावर वगैरे उडू शकतं तांदूळ टाकताना. तर असंच कशाने तरी पाण्यातून तांदूळ काढून टाका त्याच्यात. तर मस्त राईस टाकून घेते सगळा. आता इकडे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, तिसरी झाली आणि चौथी पण झाली. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर मी व्हिडिओ थोडा फास्ट केल्यामुळं असं दिसतंय तुम्हाला, तुम्ही म्हणता हे काय. तर कमी वेळेत माझं टायमिंगमध्ये बसण्यासाठी मी थोडासा फास्ट केलेला आहे व्हिडिओ. तर बिर्याणी बनवताना खरंच प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची असते. आता इकडे आपण तांदूळ मिक्स करताना सुद्धा तो खूप हलक्या हाताने मिक्स करायचा असतो. तुटण्याची शक्यता असते तो, आणि मग राईस असा एकदम चिकट चिकट होऊन जाणार. तर तसं न करता खूप हलक्या हाताने त्याला मिक्स करायचं आहे. तर मी चेक केलं, थोडासा राहिला आहे अजून, तर मी झाकून ठेवते ह्याला. आणि तोपर्यंत मी इकडं कलर मिक्स करून घेतलेत बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी, एक ग्रीन कलर, येलो कलर. तसंच केशर काढून ठेवलं आहे मी साईडला आता. आणि तूप पण लागणार आहे, तर तूप मी ठेवलं आहे गॅसवरतीच, पलीकडच्या साईडला थोडंसं बरणी ठेवली मी वितळायला. तर राईस बघते शिजला आहे का. आणि आलाच आहे शिजत राईस. तर कुकर खोलून बघूया आपण चिकन शिजलं आहे का. हवा गेली आहे कुकरमधली. तर झाकण उघडले अशी मस्त वास आली ना चिकनची. आणि बघू शकता तेल किती सुटलं आहे, पाणी किती सुटलं आहे, खूप छान कलर आलेला चिकनला. तर आता मी मिक्स करून बघते आणि एक काढून घेते शिजलं आहे का बघायला. तर मी चेक करायला घेतलं आहे एक पीस, आणि खूप छान शिजलं होतं, छान ज्युसी झालं होतं. बघू शकता तुम्ही पण, खूप सॉफ्ट हे झालेलं, आणि मीठ वगैरे सगळं ठीक होतं. तर आता इकडे पुरणाची चाळण घेतली मी, ह्याच्यामध्ये राईस शिजवलेला गाळून घेणार आहे. त्यातलं पाणी काढून घेतलं मस्त. आणि आता आपल्याला लावायचे बिर्याणीचे लेअर. तर पहिले ग्रेव्ही टाकायची आहे थोडंसं, एखादा चमचा, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं राईस टाकायचं आहे. ते खाली लागलं तर मग सगळीच बिर्याणी खराब होणार, म्हणून असं टाकलं तुम्ही तर बिर्याणी लागणार नाही खाली. तर बिर्याणी बनवताना खरंच प्रत्येक स्टेप फॉलो करणं खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला रिझल्ट पाहिजे तसा भेटणार नाही. तर मी घेते बिर्याणीचे लेअर लावून, मस्त राईस टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडासा फ्राय केलेला कांदा टाकायचा आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता, एक राईसचा लेअर लावल्यानंतर मी तळलेला कांदा टाकला आहे. त्याच्यानंतर परत चिकन टाकून घेते. चिकनचा एक लेअर लावल्यानंतर परत आपल्याला त्याच्यावरती तळलेला कांदा टाकायचा आहे, आणि वरून राईसचं एक लेअर लावून घ्यायचं आहे. तर आता ते लावून घेते. त्याच्यानंतर परत मस्त कांदा टाकून घ्यायचा आहे सगळीकडे, आणि उरलेलं सगळं चिकन आता त्याच्यावरती टाकायचं आहे. तर चिकन अर्धा किलो होतं, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. तर त्याच्यात 2 लेअर होतात छान. मस्त सगळा मसाला वगैरे काढून घ्यायचा त्याच्यातलं, आणि कांदा टाकून घ्यायचा आहे क्रिस्पी झालेला छान. आणि राहिलेला राईस सगळं आता वरती लावायचं आहे.
तर आता तो मी लावून घेते. मस्त छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हा शिल्लक राहिलेला सगळा कांदा टाकून घ्यायचा आहे. वरून कलर मिक्स केलेले टाकायच्यात दोन्ही पण. आणि त्याच्यानंतर टाकायचं त्याच्यात केशर आणि तूप. तर मी तूप टाकून घेतलं आहे. आणि केशर दुधात भिजवून टाकायला पाहिजे, पण मी दूध गरम केलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी तसंच टाकलं थोडंसं. तर तुम्ही दुधात थोडंसं मिक्स करून टाकू शकता. आता टाकूया आपण कोथिंबीर. आणि आपली बिर्याणी दम देण्यासाठी तयार आहे. पाहू शकता त्याचा लूक. तर आता त्याला पातेल्याला कडेने पीठ लावून घ्यायचं आहे कणिक. आणि वरून ते झाकण छान दाबून चिटकून घ्यायचं आहे. कणकीने मस्त दाबून घ्यायचं सगळीकडून, म्हणजे आतली वाफ बाहेर जात नाही. तर लोक ह्याच्यात कोळसा वगैरे ठेवतात, पण मला तो फ्लेवर आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकत तो. तर मस्त तवा गरम करायला ठेवलेला जाडवाला. आता मीडियम फ्लेम करून घेते आणि पातेलं ठेवून त्याच्यावर कुकर ठेवला. इकडे आपली बिर्याणी तयार. तर मस्त खोलून बघूया आपण आता कशी झाली आहे बिर्याणी. मुलं तर एवढी एक्सायटेड होती ना, पाहू शकता तुम्ही. खोलून घेते आता बिर्याणी मी. कणकीने एवढं पॅक बसतं ना, असं चाकूने वगैरे असं खोलायला लागतं ते, पण आतमध्ये त्याला वाफ खूप छान बसते आणि मस्त होते बिर्याणी. तर ट्राय करून बघा. करतच असाल सगळे, पण मी माझी पद्धत शेअर केली. आवडली तर नक्की ट्राय करून बघा. पाहू शकता बिर्याणीचा लुक खूप छान होते, टेस्टी पण होते. तर इकडेच अंशुल तर म्हणत होता, इसको देख के तो मुंह में पानी आ गया. चला आता मी हे थोडंसं पीठ कडेचं निघेल तेवढं काढून घेते, म्हणजे सर्व करायला येईल. आता वाढून घेते बिर्याणी मी त्यांना आणि तुम्हाला पण दाखवते काढून कशी झाली आहे. तर खरंच बिर्याणी बघून तोंडाला पाणी येत होतं, सुटत होतं. मस्त झालेली, एकदम अशी चमचमीत, झणझणीत आणि एकदम टेस्टी. ट्राय करून बघा. तुम्हाला दिसतच असेल त्यात मसाला वगैरे, चिकनचा कलर, बिर्याणीचा कलर. तर खरंच नक्की ट्राय करून बघा अशी बिर्याणी, खूप छान होते. आणि इकडं मुलांची लुडबुड चालू होती की आम्ही कांदा टाकतो, लिंबू ठेवतो हेल्प करायला. राईस पण एकदम सुटसुटीत छान झाला होता, मोकळा. तर हा बघा आपल्या बिर्याणीचा फायनल लुक. आणि टेस्ट तर विचारूच नका, खूप छान झालेली. मुलांनी तर खूप आवडीने खाल्ली. ठीक आहे, चला आता सगळ्यांना वाढून घेते. इकडे ना मी आता पहिलं वरचं अंशुलला देते, कारण तो तिखट मसाला खात नाही जास्त. तर त्याला राईस आणि चिकनचे पीस देणार आहे. चला आम्ही घेतो जेवून आता. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.